विविध प्रकारच्या किंवा आपण अजब म्हणूया अशा युत्या आणि आघाड्या आपल्याला बघायला मिळत आहेत. 2019 पासून तर महाराष्ट्राचं राजकारण एकदम अजब आणि गजब झालेलं आहे. ठाकरे बंधूंनी आपल्या युतीची घोषणा केलेली आहे. किती फरक पडेल असं वाटतं तुम्हाला? मराठी मतदारांचे जे 3 विभाग होणार होते आता ते 2 होतील. एक ठाकरे बंधूंसाठी जाईल, एक शिंदेसाठी जाईल. मराठी माध्यमांनी या दोन्ही युतीला, ठाकरे आणि ठाकरेच्या युतीला जसं की पुतीन आणि झेलेन्स्की भेटतायत अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. सुप्रिया सुळेंनी काल परवा पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये एकंदरीत हेच होतं की अरे आम्ही विचार सोडलो नाही पण तुम्ही दादांसोबत जाताय ना. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पूर्ण महाराष्ट्रभर आले असं सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी. का तर म्हणे आम्हाला भाजपला हरवायचे. अच्छा, अरे भाजपला हरवायसाठी किंवा भाजपला हरवण्यासाठी एकत्र आलात, पुण्याच्या विकासासाठी एकत्र आलात, पण अजितदादा इथं भाजपसोबत आहेत ना. हा काय गणित आहे? सुप्रिया सुळे त्यांना बोलता सुद्धा नाही आलं. थातुरमातुर उत्तर दिले त्यांनी. कशाचं निराश व्हायचं, आम्ही प्रोफेशनल लोक आहेत. म्हणजे त्यांनी एका अर्थानं मान्य केलं राजकारण हे व्यवसाय आहे. त्यांच्या जेवढ्या काही पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यामध्ये असं वाटत होतं की त्यांना फक्त आणि फक्त सत्तेबरोबर जायचंय. इतिहास आहे. जे पक्ष एखाद्या राजकीय नेत्यांनी स्थापन केलंय त्या पक्षाचे सर्व डिसिजन हे राजकीय नेते आणि त्यांचे वारसच घेतात. काँग्रेसचं अजून तसं बघितलं तर काहीच ठरत नाहीये. त्यांचं वंचित सोबतचं अजून काय डिसिजन झालेलं नाहीये. पुण्यातलं अजून काही डिसिजन झालेलं नाहीये. एकतर उतरती का लागलेली आहेच आहे. अजून आपल्याकडे 15 ते 18 दिवस आहेत असं आपण गृहीत धरूया. तेवढ्या या सगळ्या दिवसामध्ये अजून किती पक्ष बदल होतील असं वाटतं? निष्ठावंतांची आपल्या कुठल्याच राजकीय पक्षाला काहीच किंमत राहिलेली नाहीये का? यांच्या एवढे निलाजरे राजकारणी कुणी असू शकतात का? लोकांना कितपत तुम्ही येड्यात काढणार ना, लोकांना कितपत तुम्ही अंधारात ठेवणार? लोकांना समजतं ना आजकाल.